मुंबईतल्या एका घरात शनिवारी नातेवाईक जमले. गप्पाचा हसण्याचा आवाज येत होता. बिर्याणी शिजली होती. सगळ्यांनी त्यावर ताव मारला. हसत खेळत एकमेकांचे निरोप घेतले. त्यानंतर रात्री 1:30 वाजता चौघांनी मिळून कलिंगड खाल्लं आणि त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन हादरेल. तर टरबूज खाल्ल्यानंतर सकाळ होता होता चौघेही बेशुद्ध पडले. रुग्णालयात दाखल केलं, पण त्यातल्या एकालाही वाचवता आलं नाही. एक संपूर्ण कुटुंब एकाच रात्री संपून गेलं. एक टरबूज आणि 4 बळी. हे नक्की कशामुळे झालं? या मृत्यूमागे काय सिक्रेट आहे? पोलिसांचा तपास कुठपर्यंत आला? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. मुंबईच्या दक्षिण भागात पायधुनी हा गजबजलेला दाटीवाटीचा परिसर आहे. घाटी गल्लीतल्या मुघल बिल्डिंग मध्ये डोकाडिया कुटुंब राहत होतं. अब्दुल्ला डोकाडिया, वय 40 वर्ष, पत्नी नसरीन 35 वर्षाची आहे आणि त्याच्या 2 मुली, 16 वर्षाची आयशा आणि 13 वर्षाची जेनब. एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब होतं. शनिवारी म्हणजे 25 एप्रिल रोजी रात्री 10:30च्या सुमारास 9 जणांनी एकत्र जेवण केलं. नातेवाईक होते, जेवण झालं, सगळे आपापल्या घरी परतले. त्यानंतर रात्री 1:30 वाजता अब्दुल्ला, नसरीन, आयशा आणि जेनब या चौघांनी मिळून कलिंगड खाल्लं. हे कलिंगड कुठून आणलं, किती वेळापूर्वी आणलं, कोणी आणलं याचा तपास पोलीस आता करत आहेत. रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर काही तासात चौघांनाही त्रास सुरू झाला. पहाटे 5 ते 6च्या दरम्यान उलट्या, जुलाब सुरू झाली. एकाचा त्रास वाढला, मग दुसऱ्याचा. घरात एकच हाहाकार माजला. प्रकृती इतकी झपाट्याने बिघडली की चौघेही बेशुद्ध पडले. शेजाऱ्यांना काहीतरी गडबड जाणवली आणि ते डोकाडियांच्या घरी पोहोचले. दरवाजा उघडल्यावर समोरचं दृश्य पाहून त्यांचे डोळे पांढरे झाले. संपूर्ण घरात उलटी पसरली होती आणि चौघेही निश्चित बेशुद्ध पडलेले होते. कोणाची हालचाल नव्हती. लगेच वरच्या मजल्यावर राहणाऱ्या डॉक्टर कुरेशी यांना बोलवण्यात आलं. ते घाईत खाली आले. त्याने जे पाहिलं ते अत्यंत गंभीर होतं. 13 वर्षाच्या जेनबची नाडीच लागत नव्हती. डॉक्टर कुरेशी यांनी तातडीने CPR सुरू केला. एकाच वेळी 4 रुग्ण. एकट्या डॉक्टरांनी त्या क्षणी जीव तोडून प्रयत्न केले. छोट्या जेनबला साबू सिद्दीकी रुग्णालयात पाठवण्यात आलं. अब्दुल आणि नसरीनना जे रुग्णालयात हलवण्यात आलं. आयशाही उपचारासाठी दाखल झाली. रुग्णालयात पोहोचल्यावर अब्दुलचा रक्तदाब खूपच कमी झाल्याचं समजलं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, पण शरीराने साथ दिली नाही. डॉक्टर कुरेशी यांनी नंतर सांगितलं की या सगळ्यांच्या शरीरात काहीतरी विषारी घटक गेला आहे. प्राथमिक तपासणीत त्यांच्या रक्तात ऍसिड तयार झाल्याचं आढळलं. हे साध्या विषबाधेत होत नाही. याचा अर्थ शरीरात गेलेला घटक अत्यंत घातक होता. नेमकं कोणता घटक होता हे अद्याप निश्चित झालेलं नाही. सर्वात हृदयद्रावक क्षण होता जेव्हा 13 वर्षाच्या जेनबला रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि सकाळी 10:15 तिने जगाचा निरोप घेतला. ती शाळेत जाणारी मुलगी होती. त्याच दिवशी रात्री 10:30 तिचे वडील अब्दुल्लाही गेले. त्यानंतर नजरीन आणि आयशाही उपचारादरम्यान दगावल्या. सगळ्यात मोठा प्रश्न आहे, त्याच रात्री 9 नातेवाईकांनी एकत्र जेवण केलं, बिर्याणी खाल्ली. ते सर्व सुखरूप घरी गेले. त्यांना काहीही झालं नाही. मग फक्त या चौघांनाच असा त्रास का झाला? बिर्याणीमध्ये समस्या नव्हती तर कलिंगडमध्ये होती का? की कलिंगडात आधीच काहीतरी मिसळलेलं होतं? हे कलिंगड कोणी आणलं, कुठून आणलं, ते कापताना कसलं दिसलं? हे सगळे प्रश्न तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. डॉक्टर कुरेशी यांनी स्पष्ट सांगितलं की त्यांचा संशय कलिंगडावर आहे, पण नेमकं सत्य पोस्टमॉर्टम आणि हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट नंतर समजेल. जे मार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी चौघांनाही पोस्टमॉर्टम केलं आहे. मात्र मृत्यूचं नेमकं कारण हिस्टोपॅथॉलॉजी रिपोर्ट आल्यावरच निश्चित होणार आहे. हे रिपोर्ट यायला काही दिवस लागतात. पोलिसांनी त्या रात्री एकत्र जेवलेल्या इतर नातेवाईकांचेही जबाब नोंदवण्यात सुरुवात केली आहे. कलिंगड कुठून आणलं, ते कधी आणलं, कोणाच्या हातून कापलं, जेवणापूर्वी किती वेळ ते बाहेर ठेवलेलं होतं, या सगळ्या गोष्टीचा तपास सुरू आहे. प्रयोगशाळामध्ये तपासीसाठी नमुने घेण्यात आले असल्याचाही शक्यता आहे. पायधुनी परिसरात या घटनेमुळे खळबळ माजली आहे. ज्या घरात काही तास आधी बिर्याणीचा सुगंध दरवळत होता, त्याच घरात आता शोककळ आहे. नातेवाईकांना हा धक्का पचवणं कठीण जात आहे. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूमागे नक्की काय आहे हे अद्याप कळलेलं नाही. विषबाधा आहे हे जवळजवळ निश्चित वाटतं, पण ती अपघात आहे की जाणीवपूर्वक केलेली, याचं उत्तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असेल. या घटनेने एक महत्त्वाचा प्रश्न समोर आणलाय. आपण जे खातो
ते किती सुरक्षित आहे? रस्त्यावर आणलेलं फळ, बाजारातून आणलेली भाजी किती स्वच्छ आहे? किती वेळ उघड्यावर राहिलेल्या अन्न पदार्थात आधीच काहीतरी मिसळत असतं? या प्रश्नाची उत्तर आपण शोधत नाही, कारण आपल्याला वाटतं असं आपल्यासोबत होणार नाही. डोकाईडा कुटुंबालाही असंच वाटलं असेल. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.